कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी। वाह वाह वाह, रखुमाई काय स्वर्गीय गळा लाभला या मुलीला, कमाल आहे। पण तिचं ना ते कस्तुरी मृगासारखं आहे, आपली किंमत काय आहे हेच तिला माहित नाही। त्या भैरवीच्या जाळ्यात अडकून पडली आहे। जास्त काळ नाही अडकणार, लवकरच तिला या सगळ्या गोष्टींची जाणीव होईल आणि आपण आहोत ना तिच्या पाठीशी खंबीर उभे। आपण आहोतच हो, पण सावली तिच्या शब्दांची तिच्या तत्वांची इतकी पक्की आहे ना, त्या भैरवीला दिलेला शब्द ती कधीही मोडणार नाही। त्याचंच मला खूप कौतुक आहे। हे जग दिसतं तितकं सरळ नाहीये ना, आणि याची तिला कल्पना नाहीये, कारण ती साधी सरळ संस्कारी आहे। या भैरवी वजेसारखे छक्के पंजे तिला कधीच कळणार नाहीत, आणि त्यासाठीच तर आपला जन्म झालाय ना। हे अशा लोकांसाठीच देव आपल्याला जन्माला घालतो। त्या भैरवी वजेच्या कचाट्यातनं मी माझ्या लेकराला नक्की सोडवणार, हा या जगन्नाथचा शब्द आहे। देवा, तुमच्या त्या भोळ्या भक्तावर लक्ष ठेवा, अगदी बारीक लक्ष ठेवा। तारा, आजकाल तू गाण्यापेक्षा तुझ्या दिसण्यावर नटण्या सवरण्यावर जास्त लक्ष देते, असं नाही वाटत आहे तुला? एवढं लक्ष जर गाण्यावर दिलं असतंस ना, तर त्या सावलीचे पाय धरायची वेळ आली नसती आपल्यावर। अगं मम्मा, मला त्या गाण्यात ना इंटरेस्टच नाहीये, आणि तिच्यासारखं गाणं माझ्या हातात नाहीये। अच्छा, म्हणून मग छान दिसून ती कसर पुरी करायचा प्रयत्न करतेस? हा तारा, मांजर असते ना, मांजर, ती डोळे बंद करून दूध पित असते, आणि तिला असं वाटत असतं की जगाला दिसतच नाहीये की ती दूध पितीये, पण जगाचं बारीक लक्ष असतं तिच्यावर, आणि त्यात तुझ्या मम्माचं अजूनच बारीक लक्ष असतं बरं का। तारा, असं काही नाहीये ना की तुझं काहीतरी सुरू आहे आणि मला माहित नाही? मम्मा, मी सहज बघत होते, खरंच काही नाहीये तू विचार करतेस तसं। मग ट्रस्ट मी, खरंच काही। चला बसा गाडीत। आई, काय झालं? इथं काय करतेस? काय नाही ग, विठ्ठलाजवळ बसले होते। बरं वाटतं इथं, मनाला शांती मिळते। बस ना तू, बस। तुला सांगू साऊ, म्हणजे असं वाटतं काय बी नाही बोललं ना तरी बी विठ्ठलाला मनातलं सगळं कळतं बघ। खरंय आई, त्याला सगळ्यांच्या मनातलं सगळं कळतं। जावई बापू, हा,
ते सोहम भाऊजी, बबलू दादा आणि अप्पू सोबत जरा बाहेर गेलेत. असं आहे का? बर. साऊ, बाळ सगळं ठीक आहे ना? एकनाथराव, अहो एकनाथराव, आहेत का घरात? रामभाऊ. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अहो पाहुणे आल्याचं समजलं, म्हणलं कार्यक्रमाआधी एकदा भेट घ्यावी त्यांची. भय आल्यात सगदेवा, पाहुणे असते घेऊन ये. हा? या या घरात ये. अहो या की इथेच बसू की. हा इथेच बसू की. बर या बसा. अरे अप्पू चटा आण रे बाळा. या. ए अप्पू थांबा, चटा आण. वा वा वा, पाहुण्यांबद्दल फक्त ऐकून होतो आम्ही, पण आज प्रत्यक्ष भेट झाली. एकनाथराव, आपल्या अस्सल सोन्यासारख्या पोरीला अगदी योग्य स्थळ मिळालं बघा. जावई बापू, अहो आमच्या नजरेसमोर लहानाची मोठी झाली पोरगी. अशी पोरगी शोधून सापडणार नाही कुठं. अहो अस्सल सोनं, पावन कशी. कारण तुझ्या घरात परीस आलाय, परीस, ज्याच्या स्पर्शानं दगडाचं सुद्धा सोनं होतं. अहो आमच्या सावलीचं सारं गाव कौतिक करतंय. फार गुणाची मुलगी ती. सावलीला एकदा शब्द दिला की शब्द दिला, आणि ती कधीच खोटं बोलली नाही. अहो कधी कधी काळजी वाटायची आम्हाला तिच्या अशा वागण्याची. मी तिला म्हणायचो, सावली बेटा लगेच असा कुणाला शब्द देऊ नकोस. अहो जग काय एवढं सरळ आहे का, सांगा बघू. अहो लग्न झाल्यावर जावई जेव्हा सासरी येतात तेव्हा त्या जोडीचा सन्मान करायचा, अशी आमच्या गावची प्रथा आहे. कारण ते आमच्या गावचेही जावई असतात ना. तेव्हा हा तुमचा मान तुम्ही स्वीकारावा, अशी आमची तुम्हाला विनंती आहे. काका ह्याची काय गरज आहे? अरे असं कसं? साऊ, तुला गरज नसेल, पण ही रीत आहे, आणि ही रीत आपण नाही सांभाळायची, मग कुणी सांभाळायची? तर रेती भाती पाहायला चल. बस बरं, तुम्ही उठा. उठा सासरे बुवा. हा बस 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 बस. कथा लक्ष्मी नारायणचा दोडा दिसतो नाही, ते आधी कुंकू आणते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.